मला वाटतं ही पहिलाच तुमचा दौरा आहे. आपले उमेदवार थोडस चिन्हामध्ये मशालच्या ऐवजी ह्यावेळेस एक एसी आहे, एअर कंडिशनर, आणि एक आहे मशाल. मशाल पेटवल्यानंतर जर गरमी झाली तर एसी लावा, थंडी वाजली तर मशाल पेटवा, असं दोन्ही जोड आहे आपल्या हातात. त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं शिवसेनेतर्फे एक सक्षम उमेदवार आपल्याला डॉक्टर अनिल कांबळे सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला. हा नुसता उमेदवार नसून हा आपला हक्काचा उमेदवार आहे की त्यांची नाळ ही फक्त डॉक्टर की व्यवसायापुरती मर्यादित न राहता त्यांनी त्यांचं क्षेत्र हे सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आत्मसात केलेलं आहे. आज जेवढेही आपले डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये जर सर्वात प्रमुखचं नाव कोणतं निघत असेल तर डॉक्टर साहेबांचं नाव निघतं. आणि योगायोग असा की तेच आता आपल्या सर्कलला उमेदवार म्हणून आलेले आहे. ही खऱ्या अर्थानं आपली सर्वांची जबाबदारी आहे की गेल्या वेळेस जसं आनेराव काकांना आपण भरघोस मतांनी ह्या ठिकाणी आपण निवडून दिलेलं आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर साहेब सांगायला हरकत नाही, आबा हे आमचे आबा आहे. आम्ही सोबत होतो. मग फॉर्म कोणाचे निघाले कोणाचे नाही निघाले, त्या दिवशी आम्ही सोबत होतो. आपण किती वाजता फोन लावलेला? 7 वाजता. आता मी तुम्हाला नाव सांगाल, आम्ही 7 वाजता एक फोन लावला काय, आणि त्यावेळेस स्वच्छ मनाने आणि निखळप्रमाणे तुमचं नाव त्या ठिकाणी निघालं. आणि मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू, या ठिकाणी तुम्हाला एक शब्द देतो, ह्या ठिकाणी जेवढेही आम्ही आहोत ते प्रामाणिकपणे निश्चित ह्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारापेक्षा डबल लीड तुम्हाला राहील या ठिकाणी. कारण की एकदा आम्ही जर ठरवलं, बरोबर आहे का नाही? हा देऊ ना शब्द नक्की. आता इथं सगळे प्रमुखच आहेत डॉक्टर साहेब. आज बाकी मला काही बाकी माहित नाही, तुम्हाला या ठिकाणी मी आश्वासन देतो, आश्वासन नाही तर तुम्हाला आम्ही शब्द देतो सर्वांतर्फे की ह्या गावातनं तुम्हाला भरघोस मताची लीड देण्याचं काम आम्ही सर्वजण करतो. आणि निश्चित गेल्या कार्यकाळामध्ये आनेराव काकांच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचशा आपण गोष्टी ह्या इथं आत्मसात केल्या आणि आम्हाला मिळालं. तसेच पुढेही भविष्यात आपल्याकडनं हीच अपेक्षा राहील व आपणही आम्हाला कधी नाराज करणार नाही असं मी सर्वांना आपल्यातर्फे शब्द देतो. व येणाऱ्या 7 तारखेला ते थोडस जमलिंग झाली ना, आता 5ची 7 झाली आता आपली. येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला जिल्हा परिषद साठी एअर कंडिशन व पंचायत समितीसाठी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या डॉक्टर साहेबांना व खालील माधवराव भरोसे यांना भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचे. एवढंच मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या सर्व महान विभूतीस मी सर्वप्रथम अभिवादन करतो. या छोट्या खाणी ज्या जिल्हा परिषदची निवडणूक आहे 2026ची, त्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र आदरणीय सुशीलभैया देशमुख साहेब, त्याचप्रमाणे विलासराव देशमुख साहेब आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिलराव साहेब आणि पूर्वीचे या ठिकाणचे जिल्हा परिषदचे मेंबर अनिलराव साहेब, त्याचप्रमाणे आबा असतील, व्यासपीठ सर्व मान्यवर, आमचे दिलीप काका, शिवकुमारजी, त्याचप्रमाणे उमेदवार आमचे माधवरावजी भरोसे साहेब आणि गावकरी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, मी 4-5 दिवसापासून मला धाकधूक होती. मला वाटलं होतं की मला मशालीचं चिन्ह भेटेल, पण मला मशालीचं चिन्ह भेटलं नाही काही कारणास्तव, आणि मला एसीचं चिन्ह मिळालं. माझी धाकधूक साहजिकच होती, कारण मला मशालीचं चिन्ह मिळालं नव्हतं आणि मला वाटलं आता निवडणूक सामोरं जाताना काय होईल काय नाही असं मला वाटत होतं. आणि त्यात पहिल्यांदा ही सभा होत आहे.
मी गावात जशी एंट्री केली, जसे फटाके वाजले आणि लोकांच्या सगळ्या त्या अंगावरती गळ्यामध्ये रुमाल बघितले, तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघितला, त्यानंतर मला वाटलं की मशाल चिन्ह जरी मिळालं, मला मशाल मिळालं नसलं, AC चिन्ह मिळालं नसलं तरी या गावचा उत्साह बघून माझा विजय या ठिकाणी ठीक झाला आपल्यासमोर या ठिकाणी मला असं मनातून वाटतं. आणि नांदखेड जर म्हणलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी अनेकदा या गावाने शिवसेनेला भरघोस मतदान केलेलं आहे. आमचे साखरवाडा असतील, फिराजी साहेब असतील, सुदर्शन असतील, असे अनेक मोठे मोठे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत की ज्यांनी शिवसेनेला खूप भरघोस असं मतदान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि येतानाच मला अनिरावांनी सांगितलं की या गावाने सुद्धा मला खूप मतदान दिलं आणि त्याच्यामुळे ते झाले जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडून आले. 7 वर्षांच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत आणि माझे मिसेस सारिका अनिल कांबळे या ठिकाणी उमेदवार आहेत. आपल्याला माहिती आहे गेल्या 20-25 वर्षापासून परभणी इथे माझं हॉस्पिटल आहे. आपल्या नांदखेड्याचे खूप पेशंट माझे आहेत. मी जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हापासून तुमच्या गावाचा माझ्याशी संबंध आहे आणि आपल्या सर्वांनी माझा स्वभाव बघितलेला आहे. मी कधी पेशंटची अडवणूक केली नाही किंवा पेशंट पैसे नाहीत म्हणून कोणाला मी ट्रीटमेंट नाकारली नाही. जसं माझं त्या डॉक्टर क्षेत्रामध्ये मी काम करतो तसंच या गेल्या 20 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. आणि म्हणून या ठिकाणी मी जिल्हा परिषदेला जे आलेलो आहे ते काही पैसे कमवायला मी आलो नाही, पण समाजाचं काही देणं लागतं या उद्देशानं मी या राजकीय क्षेत्रामध्ये आलेलो आहे. आणि मला निश्चित आहे की आपला सगळ्यांचा या ठिकाणी उत्साह बघून मला असं वाटतंय की आपण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ही जिल्हा परिषदेची जी निवडणूक असते ती अत्यंत महत्त्वाची निवडणूक असते. खासदारकीची निवडणूक असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल, त्या राज्याच्या निवडणूक असेल, देशाच्या निवडणूक असतील, पण जिल्हा परिषदची जी निवडणूक असते ती खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याची निवडणूक असते. गाव पातळीवरची जी निवडणूक असते आपल्या ज्या खऱ्या समस्या आहेत, जर जे कोण सोडवू शकत असेल तर जिल्हा परिषदचे मेंबर सोडू शकत असतील, त्याच्यानंतर पंचायत समितीचे मेंबर आणि आपले ग्रामसेवक, आपल्या सरपंच सोडू शकतात. म्हणून जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे ही अतिशय महत्त्वाची निवडणूक असते. याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं, कारण आपला रस्ता असेल, आपल्या नाल्या असतील, आपल्या आरोग्याच्या सुविधा असतील, आपल्या शिक्षणाच्या सुविधा असतील, या माध्यमातून आपण या ठिकाणी विकास आपण करतो. आम्ही डॉक्टर स्वतः असल्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी निश्चित सांगतो की शिक्षणाच्या बाबतीतला जिल्हा परिषदेची शाळा असेल त्या शाळाचा दर्जा सुधारण्याचं काम माझ्याकडून मी 100% करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तर चिंता करू नका. इथं प्रायमरी हेल्थ सेंटर असेल नसेल मला माहीत नाही, आहे प्रायमरी सेंटर, त्या सेंटरचा सुद्धा दर्जा कसा चांगला होईल अतिशय आलेराव साहेबांमुळे ते आलेलं आहे. त्याच्यात सुधारणा मी अजून जास्त करेल. त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या गोरगरीब लोकांना कशी सेवा देता येईल याचा मी त्या ठिकाणी विचार करेल. आणि तिथून जर नाही आलं तर माझे 2 हॉस्पिटल आहेत, आपण कधीही या ठिकाणी या आणि आपण त्या ठिकाणी गोरगरिबांना आपण निःशुल्क त्या ठिकाणी आपण सेवा देण्याचं काम आपण या ठिकाणी करू. म्हणून मला आपल्या सगळ्यांचा आनंद पाहून असं मला वाटतंय की येणाऱ्या 7 तारखेला आपण जिल्हा परिषदला वरती AC चिन्ह आहे आणि खाली मशाल आहे, या दोन्ही चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी कराल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.